महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। बघा समोर ताई समोर सर समोर बघा एकदा हो भैया आज छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये आज आली। त्यामुळे सर्व मी मतदार राजांचे, माझ्या माता भगिनींचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। प्रभाग क्रमांक 8 मध्ये चारीच्या चारी सीट हे भारतीय जनता पार्टीचे निवडून दिलेले आणि खरं तर हा मयूर पार्क हा जो माझा वार्ड आहे, इथे माझ्यावर जो विश्वास माझ्या मतदारांनी टाकलेला आहे, खरं तर मी त्यांचे उपकार कधीच विसरू शकणार नाही। 2015 मध्ये झालेल्या मताच्या 90% मला मतदान झालं होतं आणि याही वेळेस तीच खऱ्या अर्थाने त्याचं चित्र आज दिसायला मिळालं। तर एकूण झालेल्या मताच्या 75% मतदान हे मला या प्रभागामध्ये वार्डमध्ये झालेलं आहे। त्यामुळे माझे चारही जे सोबतचे माझ्या सोबत मी आणि माझ्या सोबतचे 3 चार नगरसेवक हे 8 ते 9 फरकाच्या मतांनी निवडून आलेलो आहोत आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला एक विश्वास आहे। मी नागरिकांना एवढं सांगू इच्छितो की आता विकास होणार आहे। आता तुम्ही पूर्णपणे मेजॉरिटी भारतीय जनता पार्टीची दिलेली आहे। मी तुम्हाला सांगतो मागच्या 40 वर्षामध्ये जो विकास झालेला नाहीये, मागच्या 40 वर्षामध्ये नागरिक जे पाणी असेल वेगवेगळ्या मूलभूत सुविधापासून जे वंचित आहेत, 5 वर्षामध्ये देशात नरेंद्रजी मोदीजींचं सरकार आहे, राज्यात देवेंद्रजीचं सरकार आहे आणि आता पुन्हा महापालिकेत इतिहासामध्ये वन टाइम वन म्हणजे मेजॉरिटी ही भारतीय जनता पार्टीची आलेली आहे। तुम्हाला मी दाव्याने सांगतो, विश्वासाने सांगतो की आम्ही 1 महिन्याच्या आत यांना पर डे आम्ही पाणी देणार आहे। फक्त 1 महिना आम्हाला लागणार आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीची काय ताकद असते आता यांना कळेल। मी पहिले एकटा होतो, पण आता काय होतं, पहिले कुबड्यावर होतो आम्ही, त्याच्यामुळं आता कोणाची गरज नाही आम्हाला। 58च्या 58 म्हणजे वन साइड जे बहुमत लागतं 115चं, ते आमचं पूर्ण आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की पाणी असेल, शहराचे रस्ते असतील, मोठे मोठे डीपी रोड असतील, मुलांना येणाऱ्या काळात ज्या नोकऱ्या मिळणार आहे, मुलांना पुण्याला जायची गरज नाही, मुंबईला जायची गरज नाही। टोयोटा सारखी कंपनी आली, JSW सारखी कंपनी आली, किर्लोस्कर मोठ्या मोठ्या कंपन्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आता आलेल्या आहेत। मुलांना, तरुणांना रोजगार देण्याचं काम मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहे आणि वार्डात मी खऱ्या अर्थाने हा माझा मयूर पार्क वार्ड लोकांना नजर लागेल असा हा वार्ड येणाऱ्या 5 वर्ष मी केल्याशिवाय राहणार नाही, हे पण आपल्याला मी या ठिकाणी सांगतो। कार्यकर्त्याच्या माध्यमातून काही ठिकाणी भावी महापौरपर्यंत तुम्हाला शुभेच्छा देण्यात येत आहे, काय कसं? नक्कीच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात। मी एक नगरसेवक उपमहापौर पदावर राहिलेलो आहोत आणि आता मी त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आलेलो आहे। आता नागरिकांच्या, मतदारांच्या, कार्यकर्त्यांची इच्छा असतात की बहुपद मिळालं पाहिजे, पण भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील आणि येणाऱ्या काळात आता काय आरक्षण सुटतं ते आपल्याला काही माहिती नाही, पण नक्कीच कार्यकर्त्यांच्या भावना असतात, त्यामुळे आम्ही काही त्यावर काही बोलू शकत नाही।